स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव घोसरवाड सीमेलगत शेतकऱ्यांच्या हितासाठी सुमारे 4 वर्षापूर्वी तत्कालीन मंत्री व विद्यमान आमदार शशिकला जोल्ले तसेच माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे 2.5 कोटी रुपयांचा निधी बंधाऱ्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आला होता. या बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले होते, मात्र काही संघटनेच्या 4 व्यक्तींनी तक्रारी करून हे काम बंद पाडल्याचा आरोप हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक शरद जंगटे यांनी केला आहे. आज बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी हा आरोप केला आहे. जंगटे पुढे म्हणाले की गावात ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होते, त्यावेळी शेतकरी व गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र त्या काळात याच शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आवाज का उठवला जात नाही? गावामध्ये अनेक विविध विकास कामे सुरू असताना त्या कामाच्या गुणवत्तेबाबत किंवा चौकशीबाबत लक्ष दिले जात नाही. मात्र एखादे विकास काम सुरू झाले की त्याला अडथळा निर्माण करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बंधाऱ्याचे काम सुरू असताना ज्यांनी पुलाच्या बांधकामासाठी पुढाकार घेतला नाही त्यांनीच आता तक्रारी करून काम थांबवल्यानंतर पुन्हा पुलाची मागणी करणे म्हणजे शेतकऱ्याची दिशाभूल करण्यासारखे आहे. बंधारा नेमका कोणाच्या तक्रारीमुळे बंद पडला याचे आत्मपरीक्षण संबंधितांनी करावे. आता पुन्हा बंधारा बांधा अशी मागणी करून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत असा सवालही जंगटे यांनी केला. या भागाच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्याकडे पुन्हा बंधारा बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याचा व गावातील नागरिकांच्या पिण्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी लवकरच या ठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती होईल असा विश्वासही शरद जंगटे यांनी व्यक्त केला. होणाऱ्या विकास कामांना अडथळे निर्माण करण्याचे राजकारण आता थांबवून गावातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याऐवजी त्यांच्या पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे असे आवाहन शरद जंगटे यांनी केले. दरम्यान चिलकादेवी माळ भागातील सुमारे 1200 एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर असून बंधारा झाल्यास शेतीसह शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नालाही मोठी मदत होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आमदार शशिकला जोल्ले व अण्णासाहेब जोल्ले यांच्या माध्यमातून बंधाऱ्याच्या कामाला पुन्हा चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी डॉक्टर महावीर घाळे, राजू लटलटे, BK महाजन, महापती खोत, अजित तेरदाळे, शंकर गुरव, श्रीपाल गोसावी, किसन गोसावी, रावसाहेब चोकावे, संजय गजबरे, बाहुबली कमते, सुनील गोरवाडे, धवल भिवरे, शीतल गोरवाडे, महादेव ऐदमाळे, कुमार चिपरे, जितेंद्र भोजे, बबन रेंदाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. आदरणीय निप्पाणी भागाचे विकासरत्न आमदार माननीय शशिकला जोल्ले वहिनी व माजी खासदार व बेळगाव जिल्हा DCC बँकेचे अध्यक्ष यांच्या विशेष प्रयत्नातून 2021-22 सालामध्ये ब्रिज कम बांधारा या निर्मितीसाठी 2.5 कोटीची निधी प्रथम बोरगावच्या दूधगंगा नदीच्या घोसरवाडच्या सीमेवर ते करायचं ठरलं होतं. त्यावेळेला ते संदीप आर म्हणून कॉन्ट्रॅक्टरला टेंडर बी झालं होतं. टेंडर प्रकरणावरून ते संदीपला टेंडर झाल्यानंतर ते कामकाजला सकल भाजप कार्यकर्ते आणि सर्व शेतकरी बंधूंनी मिळून त्याचं उद्घाटन बी केलं होतं आम्ही. पण काही संघटनेच्या लोकांनी त्यावेळेला त्याला विरोध दर्शवलेले 30 लोक, आज 30 लोक ज्यावर इश्यू मोठं करून असं शेतकऱ्यांचा दिशाभूल करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे. पण ह्याला बोरगावचे शेतकरी वर्ग हुशार आहेत. हे फार हिजानं त्याचा अभ्यास करत आहेत आणि शेतकरी सगळे समजून आहेत. गावात उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या 2 महिने ते 2 ते 2.5-3 महिने पाण्याच्या समस्या एवढं भासलं. गावातल्या महिला वर्गाने शेतकऱ्याच्या माता भगिनींना पाण्याचा एवढं त्रास सोसावा लागला. त्या पाण्याच्या त्राससाठी ही लोक बोलू शकत नाहीत. गावच्या हजारो विकास कामाचे म्हणजे हजारो अडीअडचणीची कामं आहेत. पाण्याचा असू दे, गटर स्वच्छीकरण असू दे, विकासाच्या मुद्द्यावर न बोलता शेतकऱ्यांचा दिशाभूल करण्याचं काम त्या 4 लोकांनी करत आहेत. आणि बोरगावच्या सर्व शेतकरी बंधूंना माझं एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही थोडा याच्याबद्दल अभ्यास करावा आणि येत्या काळामध्ये त्याला तसं उत्तर द्यावं असं माझं बोरगाव सर्व शेतकरी व
सर्व बंधूंना म्हणजे माझं आव्हान आहे. आणि ज्वल्य दाम्पत्यांचं काम बेळगाव जिल्ह्याने देश पातळीवर त्यांचं काम नावाजण्यासारखं आहे. आणि त्यांचं काम बोरगावमध्ये ना भूतो ना भवितो असं काम त्यांनी केलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये पण अण्णा वहिनीने सांगितलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांचे जी बी मागणी असतील लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचं काम आपण करूया. आणि ब्रिज कम बांधारा सर्व शेतकऱ्यांचं जर म्हणणं असेल की तर ज्या जागेवर तिचं उद्घाटन झालं आहे त्या जागेवर बांधायची त्यांची तयारी असेल तर कधी बी बोरगावची शेतकरी लोक आमच्याकडे येऊ नये. त्याचा पाठपुरवठा करून ते ब्रिज उभारल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि आम्ही पण बोरगावच्या आणि पंचक्रोशीमधल्या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन वहिनींच्यावर वारंवार आम्ही चर्चा करून अधिकाऱ्यांच्यावर अण्णा वहिनीने मिटिंग करून ते मार्गी लावण्याचं काम आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण असं मध्येच काहीतरी उठून त्याचं कांगावा करू नये असं एक माझं पर्सनल तुम्हाला विनंती आहे. एवढं सांगून माझं 2 शब्द संपतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.